नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज मी बनवलेला आहे उपवासाचा इडली डोसा आणि चटणी। अतिशय क्रिस्पी असा डोसा तयार झालेला आहे आणि एकाच बॅटरमध्ये मी हे इडली आणि डोसा बनवलेला आहे। इडली देखील तुम्ही बघू शकता, अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी जाळीदार अशी इडली तयार झालेली आहे। अतिशय परफेक्ट असं हे प्रमाण आहे इडली डोशाच्या बॅटरचं। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 वाटी इतकं वरईचे तांदूळ घेतलेले आहे, म्हणजे याला भगर देखील म्हणतात, आणि पाव वाटी इतका साबुदाणा घेतला आहे। एका वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे। दोन्ही जिन्नस व्यवस्थित असे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आणि आता 1 ते 1.5 तास हे भिजवून घेणार आहे। आणि त्यानंतर भिजवून झाल्यानंतर हे मी मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेणार आहे। तर दोन्ही जिन्नस हे वेगवेगळे असे मी भिजवून घेतले। आता सर्वात आधी साबुदाणा वाटून घेणार आहे। तर साबुदाणा वाटण्यासाठी भगरीमधलं जे पाणी आहे तेच इथे वापरणार आहे आणि अतिशय बारीक असा हा साबुदाणा वाटून घ्यायचा आहे। तर साबुदाणा इथे एकदम बारीक असा वाटून घेतला आहे। हा एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि यातच आता भगर देखील बारीक वाटून घेते। या बॅटरचे तुम्ही इन्स्टंट डोसे आणि इडली देखील करू शकता, किंवा इडलीचं पीठ जसं आपण फर्मेंट करून घेतो 6-7 तास, तसं हे पीठ देखील तुम्ही फर्मेंट करून घेऊ शकता। जर तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी नैसर्गिकरित्या हे पीठ फर्मेंट करून देखील तुम्ही याचे इडली डोसे बनवू शकता। पण आज मी इथे इन्स्टंट इडली आणि डोसे तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर आता ह्या भगरीची देखील एकदम बारीक अशी मी पेस्ट करून घेणार आहे। तर हे बॅटर बनवत असताना पाण्याचा मी जास्त वापर केलेला नाही आहे, बॅटर थोडंसं दाटसरच ठेवलेलं आहे। तर एकदम छान असं बारीक वाटून घेतलं आहे। दोन्ही बॅटर आता एकत्र करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। वरून पाव वाटी इतकं पाणी टाकून घेतलं आणि आता हे बॅटर 10 मिनिटांसाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे आणि तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेणार आहोत। तर डोसासोबत खायला इथे मी ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे। त्यासाठी इथे अर्धा ओला नारळ असा बारीक काप करून घेतलेत। त्यात थोडीशी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा असं सगळं घालून घेणार आहे आणि एकदम बारीक अशी ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक चटणी अशी वाटून घेतली आहे। आणि आता ही वाटलेली चटणी एका भांड्यात काढून यामध्ये चटणी किती पातळसर हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं आहे आणि वरून चवीपुरतं असं मी मीठ टाकून घेणार आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी उपवासाची चटणी देखील तयार झालेली आहे। आता इडली बनवायला घेत आहे। तर त्यासाठी इडलीच्या बॅटरमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि यामध्ये मी इनोचं 1 पॅकेट इथे टाकून घेते। तर इनोऐवजी खाण्याचा सोडा देखील तुम्ही वापरू शकता। 1 टीस्पून इतका खाण्याचा सोडा या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे। या बॅटरमध्ये इनो टाकण्याआधी मी सर्व इडलीच्या भांड्यांना आधी तेल लावून घेतलं आणि इडली पात्र जे आहे ते गरम करायला ठेवलं आणि इनो टाकल्यानंतर पटापट हे जे इडलीचं बॅटर आहे ते या भांड्यांमध्ये टाकून पटकन असं वाफवायला ठेवणार आहे। कारण इनो टाकल्यानंतर ही प्रोसेस एकदम फास्ट करावी लागते, त्याने इडलीला छान जाळी पकडते आणि इडल्या ह्या अगदी मऊसूत होतात। तर तुम्ही बघू शकता इथे पाणी छान उकळलेलं आहे आणि आता एकदम छान अशी या इडल्यांना वाफ बसणार आणि इडल्या एकदम छान जाळीदार बनणार। तर इथे मी 8 ते 10 मिनिटं या इडल्या वाफवून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता इडली ही किती छान अशी फुगलेली आहे। आता हे सगळे भांडे मी काढून घेते आणि इडली व्यवस्थित असं थंड करून घेणार आहे। इडली थंड होते तोपर्यंत एकीकडे मी डोसे करायला घेते। तर आधी तवा हा चांगला गरम करून घेतला, थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित असा कापडाने पुसून घेतला आणि यावर जसे पाहिजे त्या आकाराचे डोसे बनवून घ्यायचे। तर एकदम पातळसर असा मी हा डोसा बनवून घेते इथे। एकदम छान कुरकुरीत असा हा डोसा देखील बनतो। तर कडेने तेल टाकून घेतलं आहे। तर इथे मी शेंगदाणा तेल वापरलेला आहे, तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता।
5 ते 6 मिनिटांनंतर आपोआप या डोस्याच्या कडा सैल होतात। त्यानंतर हा डोसा पलटवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने असा मस्त भाजून घ्यायचा आहे। तर एकदम छान कुरकुरीत डोसा देखील तयार झालेला आहे। तर या ठिकाणी आपली उपवासाची चटणी, डोसा आणि इडली तीनही जिन्नस मस्त तयार झालेले आहेत। तर या नवरात्रीमध्ये तुम्ही देखील हे उपवासाचे इडली डोसे नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।